महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागातील आजी माजी सैनिकांसाठी महत्त्वाची असलेली सीएसडी मिलिटरी कॅन्टीन सेवा दीर्घकाळ बंद राहिल्यानंतर अखेर पुन्हा सुरू करण्यात आली। 11 ऑक्टोबर रोजी या कॅन्टीनचे उद्घाटन जनरल डी.एस. कुशवाह, एव्हीएसएम एसएम, जनरल ऑफिसर इन कमांड, मुख्यालय एमजी अँड जी क्षेत्र मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। यावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले उपस्थित होते। रोहा, श्रीवर्धन, माणगाव, तळा, म्हसळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यातील सुमारे 5,000 आजी माजी सैनिकांसाठी ही कॅन्टीन सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ही सेवा बंद असल्यामुळे त्यांना आवश्यक वस्तूंसाठी चिपळूण, पुणे किंवा मुंबई येथे जावं लागतंय। त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होतं। या पार्श्वभूमीवर सर्व सैनिकांनी एकत्र येऊन कॅन्टीन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती, ती अखेर पूर्ण झाली। उद्घाटन सोहळ्यात जनरल कुशवाह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सुमारे 300 आजी माजी सैनिक उपस्थित होते। कॅन्टीन पुन्हा सुरू झाल्यामुळे सैनिकांना आता दूरवरचा प्रवास करण्याची गरज राहणार नाही आणि आवश्यक वस्तू महाडमध्ये सहज उपलब्ध होतील। ही सेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल आजी माजी सैनिकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे। पहिलं मी अभिनंदन कराल आमच्या मिलिटरीच्या सर्वच एक रिटायरमेंट लोकांचं आमच्या, त्याच्यामध्ये खास करून कर्नल मोरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, की त्यांनी एवढी मेहनत घेतली की ही कॅन्टीन दुसरं कोण सुरू करू शकत नव्हतं, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि अगदी मुंबई असेल, पुणे असेल, कुठे असेल, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन सगळं करून त्यांनी आज ही कॅन्टीनची सुरुवात करायचं ठरवलेलं आहे आणि ती आवश्यक बाब होती। कारण आपल्या रिटायरमेंट मिलिटरीवाल्या आमच्या माणसांना कधी चिपळूणला, कधी मुंबईला, कधी सातारा, पुणा म्हणजे अशा ठिकाणी जावं लागत होतं। आता इथे आपल्या जिल्ह्यासाठी एक मध्यवर्ती ठिकाण की अगदी खेड, मंडणगड, दापोली ते आपला हा संपूर्ण परिसर अगदी ट्रेनच्या अलीकडे पासून ह्या तालुक्यांना हे एक उपलब्ध सेंटर झालं आणि चांगलं आहे की त्याच्यामध्ये त्यांना जे काही डिस्काउंट मिळतं त्या डिस्काउंटवरती आम्हालाही समाधान आहे की त्यांनी देशाची सेवा करून आज जे इथे राहत आहेत त्यांना हे उपलब्ध होणं गरजेचं होतं। ते करून देण्याचं काम कर्नल मोरे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज केलेलं आहे। आम्ही जे काही केलं, ह्यांनी जी काही देशाची सेवा करून आम्हाला जी ऊर्जा दिलेली आहे, आज आपण पाहताय की त्यांचा पूर्ण परिवार सोडून ते देशाच्या सीमेवरती असतात। ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीची तमा नसते, जेवणाची तमा नसते आणि मग तुम्ही लक्षात ठेवा आम्ही नको त्या लोकांना, काही लोकांना सहकार्य करत असतो आणि आज देशाची सेवा करणाऱ्या लोकांना जर सहकार्य केलं तर मला वाटतं त्याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंद होऊच शकत नाहीये आणि म्हणून करता आम्हाला जेवढं जे काही शक्य होतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। आम्ही ते बोलणं उचित नाही, कुठल्याही गोष्टीला प्रयत्न करणं गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्ष ही नगरपालिका आपल्याकडे नव्हती, आमचा प्रयत्न चालू आहे। लोकांचं पण परिवर्तन हवे असं त्यांचं म्हणणं आहे, पाहूया आपण। आजच तुम्हाला काही गोष्टी सगळ्या सांगत नाहीत, सगळ्यात काही गोष्टी उघड पण करायच्या नसतात राजकारणातल्या आणि त्याच्यामुळे आमचा प्रयत्न चालू आहे। आणि जर या लोकांनी जर आम्हाला परवानगी दिली तर आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून जो काही निधी आम्हाला शहर डेव्हलपिंगसाठी मिळतो तर त्या पद्धतीने थोडा आम्ही विचार करून, म्हणजे मिलिटरीचे आमचे सर्व लोक, आम्ही आमचे शिओ अधिकारी यांना घेऊन एक मीटिंग एकनाथ शिंदे साहेबांबरोबर करून की बाबा आम्हाला काही कोटीमध्ये रक्कम लागत, हे सगळं व्यवस्थित डेव्हलपिंग करायचं तर। आणि आज मलाही तसं वाटतंय की आपण रस्ते, पूल, साठव, सभागृह अनेक दिलेले आहेत, देतोय पण, द्यावी पण लागतील, परंतु हे जर एक झालं तर मला वाटतं कायमची एक वास्तू मिलिटरीवाल्यांच्या परिवारासाठी उपलब्ध होईल असं मला वाटतंय आणि तो करायचा आम्ही प्रयत्न करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.